नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे अर्जुन आणि सायली बोलत असतात की आता आपण पुढे काय काय करायचं. त्यांची प्लॅनिंग चालू असते. ते ना खरं तर आता प्रियाला ट्रॅपमध्ये कसं काय अडकवायचं याचा विचार करत असतात. आणि आता तिथे जायची वेळ जेव्हा येणार तर तिकडे जाणार कोण. तर आता प्रश्न पडलेला असतो की अर्जुनला जाता येणार नाही. सायली आणि चैतन्य गेला तर प्रियाला लगेचच कळेल, मग ती सावधान होऊन जाईल. मग तिच्यासाठी आता एक नवीन युक्ती सुचली आहे सायलीला. सायलीची मैत्रीण जी वकील पण आहे, तिचं नाव ऊर्जा आहे. तिला आता हे काम करण्यासाठी सायली विचारते. तर लगेचच अर्जुन दादासाठी मी काहीही करायला तयार आहे. तर असं म्हणत अर्जुनसाठी ऊर्जा आता निघाली आहे संतोषला लोणावळ्याला पकडण्यासाठी. आणि तिथे जाऊन जे काही लीगल डॉक्युमेंट वगैरे सगळं काम आहे तेही तीच हँडल करणार. खरं तर तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडनं आता खरं वदवून घेणं, त्याला तिकडच्या जेलमधनं इकडच्या जेलमध्ये आणणं, त्याला साक्ष देण्यासाठी तयार करणं. खरं तर तो साक्ष द्यायला तयार होईल की नाही हा पण मोठा प्रश्नच आहे ना. कबुली तर आता त्याला द्यायला लागेल, पण त्याच्यासाठी प्रयत्न तेवढेच करावे लागणार. सायली म्हणते ऊर्जा नक्कीच करून दाखवेल, कारण ती फार हुशार आहे. आता इथे लोणावळ्याला प्रिया पोचली आहे आदिराजसोबत. आता ती मनात विचार करते की आदिराजला कसं आता गंडा द्यायचा आणि इथून रफूचक्कर व्हायचं त्याला न कळता. आदिराज मात्र तिच्या डोळ्यांची तारीफ करतो, तिची तारीफ करतो. तुझ्यासोबत आता वेळ घालवायला मिळणार, मला खरंच खूप छान वाटतंय, असं तसं. तर ती त्याला म्हणते की मी 2 मिनटं वॉशरूमला जाऊन येते. आणि बाहेर जाऊन ती ना वेटरला सांगते की यांच्या अंगावरती ज्यूस सांडवायचं. तर वेटरला पैसे भेटल्या वेटर लगेच तसं काम करायला निघतो आणि ज्यूस त्याच्या जवळ येऊन त्याच्या अंगावर सांडतं. आणि मग इकडे आपला आदिराज वॉशरूममध्ये गेलेला असतो. त्याचाच फायदा घेत प्रिया लगेच तिथून पळ काढते. आता रात्र झाली आहे. अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीमध्ये असतात. तिथे ना चैतन्य पण असतो. चैतन्य आता ह्या गोष्टीचं डिस्कशन करत असतो की ऊर्जा तिकडे पोचली असेल ना, ऊर्जा पोचली असेल तर आता तिचं काम ती व्यवस्थित करत असेल का नाही. पण चैतन्य म्हणतो टेन्शन घेऊ नको, ती नक्कीच तुझं काम करेल आणि उद्या 4 वाजेपर्यंत ती संतोषला घेऊन नक्की येईल. आता इथे पळून गेली आपली प्रिया आणि आदिराज बिचारा वाटच पाहतोय. 1 तास झाला, अर्धा तास झाला. आणि आता इथे ना सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही जेव्हापासून घरी आलाय तेव्हापासून कंटिन्यू तुम्ही हे तुमचं कामच करताय. आराम पण करणं महत्त्वाचं आहे. प्लीज आता आराम करा बरं, या. तर तो तिला म्हणत असतो आराम. तर तिच्याकडे तो पाहत इमोशनल होऊ लागतो आणि तो म्हणतो मला जेलमध्ये राहिल्यावर कळलं की जेलमधलं आयुष्य एवढं साधं सोपं नाही. सायली त्याला म्हणते की ही रूम तुम्ही नव्हती तर मला खायला उठत होती, तुमच्याशिवाय मी कशी राहिले 1 दिवस मलाच माहिती. इथे इमोशनल होतं अर्जुन. सायली अर्जुनचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेत थोपत छान त्याला झोप लागते आणि तिथेच तो झोपी जातो. आता इथे भरपूर वेळ झाला, अजूनही प्रिया आलेली नाही. ह्या टेन्शनमध्ये आदिराज असतो. नक्की कुठे गेली असेल असाही तो विचार करतच असतो. तितक्यात आता प्रिया येते. आता याला काय सांगावं म्हणून ती युक्ती सुचवू लागते. खरंच बापरे, हिचा मेंदू इतका चालतो ना, कशा काय एवढा पटापट झटपट आयडिया येतात. तिकडनं तीही स्वतःचं डोकं फोडून येते, केस कशी बशी विस्कटलेली करून येते आणि आल्या लगेच म्हणू लागते की बघणारे तू ना इथे बाहेर नव्हता, मी वॉशरूममधनं आले तेव्हा माझा नवरा आला, त्याने मला खूप मारत मला तो बाहेर घेऊन गेला. गाडीतून मला घेऊन चालला होता तर मी कशी बशी त्याच्या तावडीतून सुटले आणि पळ काढून पुन्हा इथे तुला भेटायला आले. मला माहिती होतं तू इथेच असशील, मला खूप भीती वाटते, असं म्हणत ती नाटकं सुरू करते. आदिराज म्हणतो बापरे, अर्जुनचा भाऊ हिच्यावर किती प्रेम करतो आणि ही सांगते की नवऱ्याने मला मारलं पकडलं. किती हिच्या ड्रामे कसं करतात हे लोक, हिच्यासोबत कसे काय राहतात असा विचार आदिराज करू लागतो. आणि आता इथे आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊया आदिराज म्हणू लागतो. तर लगेचच प्रिया म्हणते नाही काही नाही, आता माझ्या नवऱ्याला मी कुठे माहितीच नाही, तो काही मला शोधू शकणार नाही, आपण आजची रात्र इथे मस्त घालवूया आणि उद्या जाऊया. इतक्या चटकन पटकन इतके ड्रामे कशी तयार करते बापरे. आदिराज आता डोकं खाजवायला लागलं. 2 मिनटात मी आलो असं म्हणत तो जरा रेस्टॉरंटच्या बाहेर जातो. प्रियाकडे कानी नजर ठेवतोही आणि लगेच फोन करून ही सगळी घडलेली हकीकत ना तो सायलीला सांगू लागतो की इतकी ड्रामेबाज आहे, बाहेर गेली, 1 तास झाला ते आलेलीच नव्हती, मी फोन लावतोय तो फोनही लागत नव्हता, आली तर आली वरतून सांगते की नवऱ्याने मला खूप मारलं, मला ओढत घेऊन गेला वगैरे वगैरे. किती नाटकं करते, म्हणून मला तर खरंच विश्वासच बसत नाही ह्या बाईवरती. तर सायली म्हणते तू ना अजून तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेव, पण ती 1 तास कुठे गेली असेल हाही आता प्रश्नच पडला ह्या दोघांपुढे.
पण पुढे ती काय काय करते ते सगळं मला सांगत राहा असं सायली म्हणते. आणि आदिराजला स्वतःची पण काळजी घे, सावध राहा असंही सांगते. आता इथे पोलीस ऊर्जाला घेऊन दुसऱ्या पोलिसांच्या, लोणावळ्याच्या पोलिसांकडे आलेले असतात. सावंतांना लोणावळ्याचे पोलीस म्हणू लागतात की आम्ही त्याला तुमच्याशी भेटूही देऊ शकणार नाही, बोलूही देऊ शकणार नाही, तुमच्या ताब्यात तर अजिबातच देऊ शकणार नाही. आता इथे काढली कलम आपल्या ऊर्जाबाईने. तुम्ही ना स्वतःला खूपच हुशार समजता. मला वाटलं होतं तुम्ही सहकार्य कराल, पण तुम्ही काही सहकार्य केलं नाही आणि त्याच्यासाठीच मला आता हे लेटर द्यावं लागतं आहे तुम्हाला. याच्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही. आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याखातर मी तुम्हाला नोटीसही देऊ शकते. तर पोलीस इथे घाबरतात. काही नाही मॅडम, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो ना असं म्हणत लगेचच ते संतोषकडे ऊर्जाला घेऊन जातात. सावंतही तिथेच असतात. आता हे सावंत आणि हे दोघंजण मिळून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तर तो म्हणतो की मी फक्त अर्जुन सरांशी बोलेल, मी कुणाशी बोलणार नाही असं म्हणत संतोषने तोंड फिरवून घेतले. ही सगळी हकीकत इथे आता सायली अर्जुनला सांगितली आहे. अर्जुन आता कोर्टात परमिशन मागायला गेला आहे की मला संतोषला भेटायला लोणावळ्याला जायला लागणार, कारण तो ह्याच्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तो बोलायला तयार नाही, तो घाबरलेला आहे. तो म्हणतो आहे की मलाच बोलायचं. इथे सरकारी वकील म्हणतात हे सगळी नाटकं आहे अर्जुन सरांची. जो कोणी साक्षीदार आहे त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न अर्जुन सर करताय असं माझं म्हणणं आहे. अर्जुन स्वतःची बाजू पूर्णपणे मांडतो की तो खूप घाबरलेला आहे. तो मला भेटेल तर माझ्याशी मनमोकळेपणाने बोलेल, म्हणून मला त्याला भेटायचं आहे, प्लीज मला जाऊ द्या. पण आता कोर्टाने ही जी काही कंडिशन आहे ती नाकारलेली आहे. अर्जुनला पनवेलच्या बाहेर जाता येणार नाही, हीच ठरलेली आता शिक्षा आहे. त्याच्यामुळे आता त्याला भेटायला जाणं नामुमकिन. घरी येऊन अर्जुन सायली निराश असतात. घरचे सगळेजण विचारतात नाही भेटली का तुला परमिशन जायची, तर तो म्हणतो नाही, आम्ही खूप प्रयत्न केले पण सरकारी वकिलांनी पूर्णपणे प्रयत्न केला, आम्हाला त्यांनी लोणावळ्याच्या पर्यंत जाण्याची परमिशन दिलेलीच नाही. हे कळल्यानंतर सगळ्यांचं हिरमुसल्यासारखा चेहरा होऊन जातो. अर्जुन आता पुढे काय करायचं हाही प्रश्न आहे, पण होईल काहीतरी मम्मा असं म्हणत तो सगळ्यांना धीर देतो. आता इथे अर्जुन सायली फोन येतात ना, मग बाहेर जातात. ऊर्जा त्यांना सांगू लागते की तुला भेटते की नाही परमिशन, तर अर्जुन म्हणतो की परमिशन भेटलेली नाही, आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे, तू सगळं हँडल कर हुशारीने असं म्हणत तो आता तिला सगळी पुढची परिस्थिती समजावून सांगतो. आणि काहीही करून 4 वाजेपर्यंत संतोषला घेऊन ये, तर ती म्हणते तू काळजीच करू नको, येतेच मी. आता सगळेजण कोर्टात जायला निघालेले आहे आणि ऊर्जा मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये बसून टेन्शनमध्ये आहे. काय करायचं, संतोषला कसं तयार करायचं की माझ्यासोबत चल. पण इथे संतोष काही केल्यास सहकार्य करायला त्याने ऊर्जा त्याला समजावून सांगते की हे बघ, मला असं वाटतं की आता तू आमच्यासोबत यायला हवं आणि तू येऊन तिथे साक्षी द्यायला हवी. तू फक्त चोरी केली आहे, अरे तू काही खून नाही केलेला. त्या बाईने केलेल्या खुनाचा गुन्हा स्वतःच्या डोक्यावरती का घेतोय, तुझ्यावरती स्वतः आरोप लावून का घेतोय, तुला कोणी घाबरवलं आहे का, तुझ्या मनात कसली भीती भरवली, तुझ्या घरच्यांना कोणी काही केलं आहे का, सगळं मनमोकळेपणाने बोल. इथे संतोषला काहीच सांगता येत नाही, कारण कोणीतरी त्याच्यावर दबाव घातला आहे, पण तो सांगताही येत नाही काय करावं हेही त्याला कळेना. मग तो टेन्शनमध्ये असतो. तो आता म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही जसं सांगताय तसं मी करेन आणि कोर्टात जे बोलायचं ना मला तेच मी बोलेल, तुम्ही जे सांगाल ते नाही बोलणार. कारण ऊर्जा इथे म्हणते माझं म्हणणं तू ऐकूच नको, जे खरं खरं आहे, जे सत्य आहे ते तू बोल. तू स्वतःवर हा गुन्हा घेऊ नको, स्वतः त्याच्यात अडकू नको आणि तू जे केलं आहे ते तिथे जाऊन कबूल कर. इथे संतोष आता सगळी घटनाक्रम आठवू लागतो. खरं तर त्यांनी काही केलेलं नसताना त्याच्यावरती हे सगळे आरोप आले. त्यांनी सगळं पाहिलेलं आहे, कोणी काय केलं आहे आणि काय नाही हेही त्याला माहिती आहे, पण तरी तो आता काहीच बोलायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे आता संतोष पण घाबरलेला आहे. संतोषने हे सगळे दृश्य पाहिले. आता तो सगळी काही जी साक्ष आहे तो देण्यासाठी तयार आहे. तर ऊर्जा त्याला म्हणते चल आपल्याला तातडीने निघायला हवं. इथे तो रडत असतो, घाबरलेला असतो. ऊर्जा त्याला समजून सांगत असते. कोर्टात सगळेजण हजर झालेले असतात आणि अजूनही इथे संतोष पोचलेला नाही. त्यामुळे मोठा पुरावा, मोठा साक्षीदारच नाही आहे, तर कोर्टात केस कुठल्या गोष्टीवरती लढायला सुरुवात करायची हाही मोठा प्रश्न. आता अर्जुन स्वतःची लढाई स्वतः लढणार म्हटल्यानंतर तो सरकारी वकिलांच्या प्रश्नावलीवर उभा असतो. त्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं इथे चोखपणे अर्जुन देत असतो आणि स्वतः काही केलं नाही याचंही सिद्ध करण्यासाठी पुरावे तो दाखवणार आहे. थोडाच वेळ थांबा असं म्हणत तो आता वाट पाहतोय ऊर्जाला येण्याची. ऊर्जाला कितीतरी वेळा फोन लावला आहे, फोनही लागत नाही. इन्स्पेक्टर सावंतांचाही फोन लागत नाही. इथे आता न्यायाधीश फक्त 5 मिनटं देऊ शकतात वाट पाहण्यासाठी, याच्यापेक्षा जास्त वेळ नाही देऊ शकणार असं म्हणत इथे रागवतात.
आता सगळेजण त्या 5 मिनिटाची वाट पाहत आहे जेव्हा ऊर्जा कोर्टात येईल. आणि बघता बघता ऊर्जा आली. ऊर्जाने संतोषला आणलं. संतोषने इकडे येऊन आता सगळ्यांसमोर कबुली दिली की तो खून मीच केला आहे. आता त्याने सगळा जो काही आरोप आहेत स्वतःच्या डोक्यावर घेतला आहे आणि स्वतः खून केल्याची कबुली दिल्यानंतर आता प्रिया इथे सेफ झाली आहे. आता अर्जुन त्याला म्हणतोय तू खोटं का बोलतोय, खरं बोल, का स्वतःवरती आरोप घेतोय. पण आता न्यायाधीशांपुढे आता काहीही बोलता येत नाही आहे. आणि संतोषने स्वतःच्या डोक्यावर सगळा आरोप घेतल्यामुळे प्रिया मात्र साफ या सगळ्या गोष्टीतनं वाचली आहे. प्रिया चांगला चॅलेंज देते आहे सायलीला की किती प्रयत्न केले माझ्या विरोधात पुरावे जमा करण्याची, मला तू पोलीस कोठडीत पाठवणार होती पण काय झालं पाहिलं ना, स्वतःला तर वाचवू शकलीस का, असं म्हणत इथे सायली तिला म्हणू लागते की आत्ता जरी तू सुटली असशील एकीच्या तावडीतनं पण अजून 12 जणी येणार, त्या 12 जणींच्या तावडीतून तू कशी सुटती ते मी पाहतेच. आता तुझी लवकरच इथे धाडणी करते मी, लवकरच जेलमध्ये प्रियाला पाठवायची तयारी सायली करणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.